नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोर्स अँड प्रेशर या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहतोय इनर्शिया. व्हॉट इज मीन इनर्शिया अँड व्हॉट आर द टाइप ऑफ इनर्शिया वी सी इन दिस व्हिडिओ. सो लेट्स स्टार्ट द पॉइंट इनर्शिया. वी हॅव सीन दॅट an object changes its state of motion due to force. आपण यापूर्वी असं पाहिलं आहे की वस्तू त्याची अवस्था बल लावल्यानंतर चेंज करतं. म्हणजे एखाद्या वस्तूवरती बल लावलं तर ती त्याची अवस्था काय करते, चेंज करते, बदलते. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. In the absence of force, object exhibit a tendency to remain in the existing state of motion. In the absence of force, जर एखाद्या वस्तूवरती तुम्ही बल लावलाच नाही तर ती वस्तू आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते किंवा आहे त्या स्थितीतच राहते. म्हणजे ती वस्तू जर गतिमान असेल तर गतिमान राहते, स्थिर असेल तर स्थिर राहते. म्हणजे ती त्याची अवस्था चेंज करत नाही, बदलत नाही. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. यासाठी आपण काही एक्झाम्पल्स इथं पाहतोय. सो लुक हिअर. ॲक्टिव्हिटी 1. सो फॉर दॅट एक्झाम्पल वी डू हिअर वन ॲक्टिव्हिटी. टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. एक पोस्ट कार्ड घ्यायचं आहे आणि ते पोस्ट कार्ड ग्लासवरती ठेवायचं आहे. म्हणजे ते ग्लास तुम्हाला दिलेला आहे आणि त्या ग्लासवरती ते पोस्ट कार्ड तुम्ही ठेवायचं आहे. कीप अ 5 रुपीज कॉईन ऑन इट. आणि त्या कार्डवरती, पोस्ट कार्डवरती 5 रुपयाचं नाणं कॉईन्स तुम्ही ठेवायचं आहे. नाव स्किलफुली पुश द कार्ड. नाव स्किलफुली पुश द कार्ड. आता काय करायचं आहे, विशिष्ट कौशल्यानं, कौशल्यपूर्वक तुम्ही ते कार्ड काय करायचं, पुश करायचं, म्हणजे ढकलायचं आहे. द कॉईन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. ज्यावेळी तुम्ही त्या कार्डला पुश करताय, ढकलताय, त्यावेळी ते कॉईन जो आहे तो कॉईन काय करतो, आहे त्या दिशेतच खाली पडतो. स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. त्या ग्लासमध्ये सरळच खाली पडतो. आता हे कसं होतं त्याचा व्हिडिओ आपण इथं पाहतोय. Inertia. Look at this demonstration. There is a glass tumbler placed on a table over which is placed a cardboard. Now place a coin on the cardboard. The tumbler, the cardboard, and the coin are all at rest. Now flick the cardboard as shown here. What do you observe? You will notice that the coin falls vertically downwards. Observe that the coin does not move with the cardboard. However, the coin falls downwards due to the force of gravity. The coin does not move with the cardboard because of the property of matter called inertia. Inertia is the inability of a body to change by itself either the state of rest or of uniform motion along a straight line unless an external force is applied on it. म्हणजे इथं आपण सुरुवातीला काय केलं, एक ग्लास घेतला आणि त्या ग्लासवरती हा जो एक पोस्ट कार्ड आहे तो पोस्ट कार्ड इथं ठेवला. म्हणजे ग्लासवरती आपण काय केलं, पोस्ट कार्ड ठेवले. आणि त्या कार्डवरती आपल्याला काय करायचं आहे, कॉईन ठेवायचं आहे. प्लेस, लुक हिअर, कीप अ 5 रुपीज कॉईन्स ऑन इट. नाव स्किलफुली पुश द कार्ड्स. हे जे कार्ड तुम्हाला दिसतं, हे कार्ड काय करायचं आहे, एका विशिष्ट कौशल्यानं पुश करायचं, ढकलायचं आहे. ढकलल्यानंतर काय होतं, व्हॉट हॅपन देअर्स. सो लुक हिअर. पुश केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं पहा. ज्यावेळी तुम्ही पोस्ट कार्डला पुश करताय, पोस्ट कार्ड बाजूला येईल, पण तो जो कॉईन आहे तो कॉईन तुम्हाला त्या ग्लासमध्ये सरळच खाली पडताना दिसेल. व्हाय इज इट हॅपन्स. असं का घडतं. इथं जो कॉईन आहे तो कॉईन कसा आहे, स्थिर आहे, म्हणजे विराम अवस्थेत आहे. आणि विराम अवस्थेत असल्यामुळं तो त्याची अवस्था बदलत नाही, त्यामुळे तो खाली पडतो. खाली का पडतो, बिकॉज द अर्थ हॅज हिअर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ड्यू टू फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इट इज फॉल्स डाऊन्स. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते कॉईन काय करतं, खाली पडतं. हे आपल्या इथं निदर्शनास येतं.
नाव शीर्ष ॲक्टिव्हिटी 2. आता आपण ॲक्टिव्हिटी 2 पाहतोय. हँग half a kg मास फ्रॉम अ स्टँड विथ अ स्ट्रिंग वन्स. तुम्ही काय करायचं, एका दोऱ्याच्या साह्यानं अर्धा किलो वजनाचं वस्तुमान असणारी वस्तू स्टँडला अडकवून ठेवायची आहे. सो लुक हिअर, दिस इज अ स्टँड्स. याला आपण काय म्हणायचं, स्टँड्स. अँड टेक द स्ट्रिंग 1 अँड टाईट अ वेट ऑफ half a kg. या दोरीला आपण काय करणार आहे, अर्धा किलो वजनाचं एक वस्तुमान इथं अडकवून ठेवणार आहे. सो दॅट इज स्ट्रिंग 1 अँड दिस इज अ 0.5 kg मास ऑफ दिस ऑब्जेक्ट. Tie another string 2 to the mass and keep it hanging. Tie another string 2, एक दुसरा दोरा घ्यायचा आणि ते काय करायचं, ह्या मासला या पद्धतीनं बांधायचा आहे. सो दिस इज अ स्ट्रिंग 2. नाव पुल द स्ट्रिंग 2 विथ अ जर्क. आता इथं जो दोरा 2 आहे त्या दोराला तुम्ही काय करायचं, झटका देऊन खाली ओढायचं आहे. काय घडतं, दोरा निघून जाईल, म्हणजे दोरा इथं काय होतं, तुटतो. लुक हिअर्स, द स्ट्रिंग 2 ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल्स. इथं जो दोरा होता, स्ट्रिंग होता, तो काय तुटून खाली पडतो. बट मास डज नॉट फॉल्स, पण हे जे वस्तुमान आहे ते वस्तुमान खाली पडत नाही. हेवी मास डज नॉट मूव. का पडत नाही, कारण ते जे हेवी, हे कसं आहे, वजनदार असल्यामुळं हे मास खाली पडत नाही किंवा ते हालतही नाही. नाव पुल द स्ट्रिंग 2 स्लोली. आता काय करायचं आहे, सुरुवातीला आपण काय केलं, स्ट्रिंग 2 एकदम झटक्यात ओढला. आता स्ट्रिंग 2 काय करायचा, स्लोमध्ये ओढायचा आहे. त्यासाठी स्ट्रिंग परत इथे घेतला मी आणि तो काय करायचा, स्लोमध्ये ओढायचा आहे. स्लोमध्ये ओढल्यानंतर काय होतं, लुक हिअर्स, काय झालं, फर्स्ट स्ट्रिंग 1 कट, म्हणजे पहिला जो दोरा होता तो कट झाला आणि खाली पडला आणि त्याच्याबरोबर वेटसुद्धा खाली पडलं. म्हणजे द स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड मास फॉल्स डाऊन्स, म्हणजे पहिला जो दोरा आहे तो कट होतो, तुटतो आणि जे वस्तुमान आहे ते वस्तुमानसुद्धा खाली पडतं. दिस इज बिकॉज द टेन्शन डेव्हलप्ड इन द स्ट्रिंग 1 ड्यू टू द मास. हे का घडतं, कारण इतका वेळ तुम्ही जे वस्तुमान इथं ठेवलं आहे ते वस्तुमान दोरीनं बांधून ठेवलं आणि त्या दोरीमध्ये काय झालं, टेन्शन, तणाव निर्माण झाला आणि त्या तणावामुळं जो काय तणाव निर्माण झाला त्या तणावामुळं ती दोरी काय होते, तुटते आणि त्याच्यावरून मास वस्तुमानसुद्धा खाली पडतं. नाव ऑलवेज रिमेंबर्स. आता याच्यातून काय लक्षात ठेवायचं आहे, सो लुक हिअर, द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट, वस्तूची एक टेंडन्सी आहे, काय, टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट, आहे त्याच स्थितीत राहण्याचा त्या पदार्थाचा गुणधर्म आहे. म्हणजे ती गतिमान असेल तर गतिमान राहते, स्थिर असेल तर स्थिर राहते, किंवा एखाद्या ठिकाणी टांगलेल्या अवस्थेत असेल तर त्याच अवस्थेत ती राहण्याचा प्रयत्न करते. ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, इनर्शिया म्हणतात, म्हणजेच जडत्व म्हणतात. म्हणजे पदार्थ आहे त्याच स्थितीत राहतात, पदार्थाच्या या गुणधर्माला इनर्शिया म्हणजे जडत्व असे म्हणतात. This is why an object in a stationary state remains in the same state. An object in motion remains in the state of motion in the absence of external force. म्हणजेच एखाद्या वस्तूवरती जोपर्यंत तुम्ही बल लावत नाही, बाहेरून बल प्रयुक्त करत नाही, तोपर्यंत ती वस्तू विरामावस्थेत असेल तर विरामावस्थेत राहते आणि गतिमान अवस्थेत असेल तर ती गतिमान अवस्थेतच राहते. नाव इज अ टाईप ऑफ इनर्शिया. आता आपण काय करतोय, जडत्वाचे प्रकार, टाईप ऑफ इनर्शिया. फर्स्ट, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे विराम अवस्थेतील जडत्व. सेकंड, इनर्शिया ऑफ मोशन, गतीचे जडत्व. अँड थर्ड, डायरेक्शनल इनर्शिया, दिशेचे जडत्व. सो दीज आर 3 टाईप ऑफ इनर्शिया. वी शेअर वन बाय वन. फर्स्ट, वी शेअर्स इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. विराम अवस्थेतील वस्तूचे जडत्व हा पहिला भाग आपण इथं पाहतोय. लुक हिअर, ॲन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहेरंट प्रॉपर्टी. इनहेरंट प्रॉपर्टी म्हणजे वस्तूचा एक स्वाभाविक गुणधर्म आहे. काय, ॲन ऑब्जेक्ट,
इन द स्टेट ऑफ रेस्ट, जर ती वस्तू स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर अवस्थेत असेल, विराम अवस्थेत असेल, इट कॅन नॉट चेंज, तर ती आपली अवस्था चेंज करत नाही, बदलत नाही. म्हणजे एखादी वस्तू जर विराम अवस्थेत असेल तर ती विराम अवस्था सोडत नाही किंवा त्या अवस्थेतून बाहेर पडत नाही. त्याच्या या अवस्थेला, त्याच्या या स्वाभाविक गुणधर्माला काय म्हणायचं आहे? इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजेच याला विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. सो फॉर एक्झाम्पल लुक हियर्स, वी सी अर्लियर्स. याचा प्रयोग आपण पाहिला. एक ग्लास घेतला, ग्लासवरती पोस्टकार्ड ठेवलं आणि त्याच्यावरती कॉईन ठेवला आणि त्याला या पोस्टकार्डला आपण काय केलं? फोर्स ॲक्ट्स ऑन कार्ड ओनली. ह्या कार्डवरती फक्त काय केलं? आपण टिचकी मारली, पुश केलं. पुश केल्यानंतर काय होतं? हे जे कार्ड आहे ते कार्ड फक्त पुढं सरकता आहे त्या दिशेनं. बट कॉईन इट इज इन अ स्टेट ऑफ रेस्ट. कॉईन कसं आहे? विराम अवस्थेत आहे आणि विराम अवस्थेत असल्यामुळे ते काय करतं? खाली पडतं. सो दिस एक्सपेरिमेंट वी सी ॲज अर्लियर्स. नाव शर्स नेक्स्ट इनर्शिया ऑफ मोशन. आता आपण काय पाहतोय? गतीचे जडत्व. सो लुक हियर, द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट, वस्तूचा एक स्वाभाविक गुणधर्म काय? ड्यू टू, ज्याच्यामुळं इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज, त्याचा गतीची जी अवस्था आहे, म्हणजे ती जर वस्तू गतिमान अवस्थेत असेल तर ती त्याची गतीची अवस्था चेंज करत नाही, त्या गतिमान अवस्थेतच राहण्याचा प्रयत्न करते. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन, गतीचे जडत्व असं म्हणणार आहे. म्हणजे एखादी वस्तू जर गतिमान अवस्थेत असेल तर ती गतिमान अवस्थेतच राहण्याचा प्रयत्न करते, त्याला आपण काय म्हणतोय? इनर्शिया ऑफ मोशन. नाव सर एक्झाम्पल्स. 1. अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूस टू रिव्हॉल्व्स इवन आफ्टर इट इज स्विच्ड ऑफ. आता प्रत्येकाच्या घरी फॅन आहेत, इलेक्ट्रिक फॅन. आपण घरामध्ये सिलिंग फॅन लावतो, टेबल फॅन लावतो. पण हा टेबल फॅन चालू केल्यानंतर गतिमान होतो. म्हणजे ज्यावेळी तुम्ही स्विच ऑन करता त्यावेळी तो काय होतो? गतिमान होतो. इट इज इन मोशन, त्याला एक गती प्राप्त होते. बट व्हेन यू स्विच्ड ऑफ, पण ज्यावेळी तुम्ही तो बंद करताय त्यावेळी तो लगेच बंद होत नाही, तो थोडा वेळ काय होतो? रिव्हॉल्व्स होतो, म्हणजे फिरत राहतो. फिरत का राहतो? कारण हा जो फॅन आहे तो कंटिन्युअस फिरत असल्यामुळं अचानक जर तुम्ही स्विच ऑफ केला तर काय होतं? फॅन बंद पडतो, पण त्याची जी पाती आहे ती आहे त्या गतीनंच फिरण्याचा प्रयत्न करतात आणि मग फिरत फिरत थोड्या वेळानं त्यांची गती कमी होते आणि मग ते थांबतात. म्हणजे याचा अर्थ एखादा फॅन तुम्ही पटकन बंद केला तर तो पटकन बंद होत नाही. म्हणजे फॅन गतिमान असेल आणि तुम्ही अचानक स्विच ऑफ केला तर तो पटकन बंद होत नाही, तो थोडा वेळ फिरत राहतो. सेकंड एक्झाम्पल, पॅसेंजर्स सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन्स इफ द बस सडनली स्टॉप्स. पॅसेंजर्स म्हणजे तुम्ही एस टीतून प्रवास करत असाल किंवा अन्य एखाद्या गाडीतून प्रवास करत असाल आणि ती गाडी जर गतिमान असेल आणि अचानकच ब्रेक दाबल्यावर तुम्ही काय करता? आहे त्याच दिशेनं, म्हणजे गाडीची गती थांबते पण तुमची गती थांबत नाही, तुम्ही काय करता? पुढे ढकलता. म्हणजे काय होतं बघा, सी दिस पिक्चर. या पहिल्या पिक्चरमध्ये पॅसेंजर गाडी आहे, गतिमान आहे आणि तुम्ही असं विराम अवस्थेत तिथं बसलेला आहात. आता गाडीबरोबर तुम्हीसुद्धा गतिमान आहात. बट फेन, पण ज्यावेळी त्या गाडीला ब्रेक मारला जातो काय होतं पहा? ज्यावेळी गाडीला ब्रेक मारला जातो तुम्ही तुमची पोझिशन आहे त्याच पोझिशनमध्ये काय करताय? पुढे ढकलले जात आहे. म्हणजे गाडी थांबते पण तुम्ही गतिमान असल्यामुळं थोडंसं पुढे ढकललं जातं, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्ही पुढे ढकलले जाता. सो दिस इज द इनर्शिया ऑफ मोशन वी सी हियर. नाव डायरेक्शनल इनर्शिया, गतीचे जडत्व. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. The inherent property of an object, वस्तूचा एक स्वाभाविक गुणधर्म ज्याच्यामुळं काय घडतं? The object cannot change the direction of its motion. त्याच्या गतीची दिशा ते चेंज करत नाही. म्हणजे ज्या गतीनं ते जात आहे त्या गतीची दिशा, त्याची दिशा ते चेंज करत नाहीत. दॅट मीन्स दे कॅनॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन. ते त्यांच्या गतीची दिशा बदलत नाहीत. इट इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. यालाच गतीचे जडत्व म्हणतात. फॉर एक्झाम्पल,
इफ अ व्हेविकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, जर एखादी गाडी गतिमान असेल, एखादं वाहन गतिमान असेल आणि एका सरळ रेषेत ते गतिमान आहे आणि अचानक काय केलं तर टर्न केलं जातं, म्हणजे रस्त्याला वळण असतात, मोठा टर्न असेल तर ते अचानक टर्न केले जाते, त्यावेळी काय होतं, द पॅसेंजर्स सिटिंग इन इट आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. तर त्यावेळी काय होतं, पॅसेंजर्स सिटिंग इन इट, पॅसेंजर ज्या ठिकाणी बसलेला आहे, दे आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. ती जी गाडी आहे ती गाडी ज्या दिशेला टर्न झाली त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला तो पॅसेंजर टर्न होतो. म्हणजे गाडी ज्या दिशेनं, गाडी समजा लेफ्ट साईडला टर्न झाली तर पॅसेंजर जो आहे तो काय होतो, राईट साईडला काय होतो, टर्न होतो. असं का होतं, इट इज द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, हा तो त्या पदार्थाचा स्वाभाविक गुणधर्म आहे. म्हणजेच एखादी वस्तू गतिमान असेल, ज्या दिशेनं गतिमान आहे त्या दिशेनंच ती गतिमान राहण्याचा प्रयत्न करते. जर त्या वस्तूची गती तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला तर ती वस्तू काय होते, अपोजिट साईडला टर्न होते, हे आपल्या लक्षात येतं. सो ॲज लाईक वी सी इन दिस व्हिडिओ इनर्शिया अँड टाईप ऑफ द इनर्शिया. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनर्शिया म्हणजे काय अँड व्हॉट आर द टाईप ऑफ इनर्शिया हे 2 पॉईंट इथं पाहिलेत. याचा पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहतोय. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय, सी यू वन्स अगेन. पण अजूनसुद्धा जर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.